नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पैशाची गुंतवणूक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मार्केट क्रॅश झालेलं आहे। क्रॅश होण्याची कारणं काय आहेत या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। तर प्रामुख्याने मार्केट क्रॅश व्हायला 4 कारणं आहेत। तर ती 4 कारणं कोणती आहेत या व्हिडिओमधून आपण कव्हर करणार आहोत। पण त्याआधी चॅनलवरती तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता निफ्टी 50 आपल्याला 1.17% क्रॅश होताना पाहायला भेटलेली आहे आणि मार्केटसुद्धा 1.17%ला क्लोज पण झालेलं आहे। या आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पहा, सेन्सेक्ससुद्धा 1.84% डाऊन ट्रेडमध्ये क्लोज झालेला आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता शेअर बाजारातील जी काही मंदीचं सावट आहे त्या सावटसुद्धा क्रॅश व्हायला कारण आहे। आणि दुसरी गोष्ट, शुक्रवारी म्हणजे आज निफ्टी खालीच बंद झालेली आहे, म्हणजे डाऊन ट्रेडमध्ये। तर याचं प्रामुख्यानं कारण काय, साप्ताहिक चार्टवर मंदीचा अभाव आलेला आहे याचं, आणि ह्याचंच घसरण जे झालेलं आहे हे USA नोकरदारांच्या महत्त्वपूर्ण अहवालापूर्वी याचं भीतीचं एक सावट तयार झालं। आणि या सावट तयार झाल्यामुळं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आज शुक्रवारी निफ्टी खाली बंद झाली। साप्ताहिक चार्टवर मंदीचा अंतर्भाव आहे आणि ही घसरण USA नोकरांच्या महत्त्वपूर्ण अहवालीच्या भीतीमुळे झालेली आहे, ज्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयावर लक्षणीय परिणाम आपल्याला पाहायला भेटलेला आहे। याच कारणामुळे मार्केट आपल्याला क्रॅश होताना पाहायला भेटलेलं आहे। हे झालं पहिलं कारण। या ठिकाणी तुम्ही दुसरं कारण पाहू शकता। दुसरं कारण काय आहे तर या ठिकाणी HPCL आणि BPCL म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमचे शेअर्स इंधनाच्या दरात कपात करण्यात घेतलेला आणि याचा अहवाल कोणी काढलेला आहे, आपल्या केंद्र सरकारने हा अहवाल काढलेला आहे की भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे जे इंधन आहे म्हणजे पेट्रोल डिझेल याच्या किमतीमध्ये त्यांनी कपात केलेली आहे। याचं सुद्धा कारण आहे की आपले निफ्टी 50 सेन्सेक्स हे डाऊन ट्रेंडमध्ये जायला कारणीभूत आहे। त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती 9 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आल्याने सरकार इंधनाच्या किमती कमी करण्याचा विचार करत आहे, म्हणजे पेट्रोल आणि डिझेल आपले गव्हर्नमेंट आहे ते कमी करणार आहे। हे सुद्धा कारण आहे आपल्याला मार्केट क्रॅश होण्याला मेन कारण आहे हे पण। आणि तिसरं जे कारण आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ठिकाणी तुम्ही तिसरं कारण पाहू शकता, गोल्डमन सॅक्स या ठिकाणी तुम्ही तिसरं कारण पाहू शकता, गोल्डमन सॅक्सच्या मंदीच्या कॉलवर SBI शेअरचा जवळपास 4% 3 महिन्यांच्या निच्चांकांनी घसरला, म्हणजे 3 महिन्यांच्या उच्च पातळीनंतर SBIचा शेअर जवळजवळ 4%ने आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये जायला पाहायला भेटलेलं आहे। हे सुद्धा कारण आहे मार्केट क्रॅश होण्यासाठी। तर हे 3 कारणामुळं आजचं मार्केट आपल्याला क्रॅश होताना पाहिलेलं भेटलेलं आहे। आणि तुम्हाला एक सांगतो, जे नवीन ट्रेडर आहेत, नवीन शेअर मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांनी जो शेअर घेतलेला आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये आला, या ठिकाणी त्यांना लॉस पाहायला भेटतो। तर मार्केटचा स्वभाव आहे अप ट्रेंड जाणे, डाऊन ट्रेड येणे, पुन्हा अप ट्रेंड जाणे, पुन्हा डाऊन ट्रेड, पुन्हा अप ट्रेड, हे मार्केटचा स्वभाव आहे। तर ज्यांना खरंच शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे आहेत त्यांनी या ठिकाणी संयम ठेवला पाहिजे। मार्केट पडलेलं आहे तर या ठिकाणी एक संधी आहे, त्या ठिकाणी नक्कीच आपण घेतलेला शेअर आहे तो बाय केला पाहिजे आणि होल्ड केला पाहिजे। जो शेअर होल्ड करतो त्याला नक्कीच चांगलं प्रॉफिट भेटतं। तर आशा करतो या 3 कारणामुळे मार्केट आपला आज क्रॅश झालेला आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये।